नाशिक शहरातील बळी महाराज मंदिर चौक परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या या परिसरातील सर्व्हिस रोडलगत एक उघडी, संरक्षणाविना आणि जीवघेणी विहीर नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करताना दिसत आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. चारही बाजूंनी कार, दुचाकी, रिक्षा आणि इतर वाहनांची सतत ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या अगदी बाजूलाच कोणतेही कठडे, सुरक्षा भिंत किंवा धोक्याचा इशारा देणारे फलक नसलेली ही विहीर मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकते. याच सर्व्हिस रोडवर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. विहिरीपासून काही अंतरावर ड्रेनेज लाईन देखील उघड्या अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे. या भागातूनही मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे केवळ विहीरच नाही, तर हे उघडे ड्रेनेज देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात किंवा पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी धोका अधिक वाढू शकतो. वाहन चालकाचा क्षणभर ताबा सुटला, पादचाऱ्याचे लक्ष विचलित झाले किंवा गर्दीच्या वेळी गोंधळ निर्माण झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतरही अशा धोकादायक ठिकाणी मूलभूत सुरक्षेच्या उपाययोजना दिसून येत नसल्यानं नागरिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासन जागे होणार का, असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बळी महाराज मंदिर चौक परिसरातील या धोकादायक ठिकाणी उघड्या विहिरीभोवती कठडे उभारणं, उघडे ड्रेनेज तात्काळ सुरक्षित करणं, सुरक्षा भिंत बांधणं, इशारा फलक लावणं आणि संपूर्ण परिसराची पाहणी करून तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.